साहेबाच्या विकासासाठी 89% त्या टायमाला सुरुवात साहेबांनी केलेली आहे. तुला बघू त्या टायमानं त्याने तुला तो काही वर येत असताना तुला तो कोणी या गावचा किंवा तालुक्याचा विकास असा केलेला आहे त्यांनी. कुठलीही देवळा गावात मंदिर असून दे, रस्ता असून दे, पाण्याचा असून दे, कोया असून दे, तुला तो अशा पद्धतीनं साहेबांना या तालुक्यातनं काम केलेलं आहे. 20 वर्षाचं पाठीमागचं गाव आणि आत्ताचं जर बघितलं तर जमीन आसमानचा फरक. मंदिरांचे हॉल, सामाजिक हॉल, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांस्कृतिक हॉल, दत्त मंदिरचा सांस्कृतिक हॉल, असे वेगवेगळे हॉल प्रत्येक समाजाचं. मारुती मंदिर असेल, मुरगुबाई हॉलचं असेल, ती सगळी विकास कामं जी आहेत ती आज तागायत मुश्रीफ साहेब आमदार झाल्यापासूनच आमच्या गावात झाली, अन्यथा कुठल्याच्याही मार्फत झालेली नाही. करूरमध्ये महापूर 2019 पासून 21 महापूर आला होता. मुश्रीफ साहेबांना भेटून आम्ही आतापर्यंत झटापट करून पूरग्रस्तांची मागणीचा अर्ज केला होता. वेळोवेळी साहेबांनी कलेक्टर ऑफिसशी आमच्याबरोबर मिटिंग लावून 4 मिटिंग झालेल्या आहेत. अंतिम टप्प्यात आलेलं काम आणि मंत्रालयामध्ये आता गेलेलं आहे आणि साहेबांमुळे जे काम झालेलं आहे. ही कन्नूर पाणी जी आहे ग्रामपंचायतीपासून जी आमच्या मळ्यापर्यंत आणि वर बी गेलेली आहे, सोडा डांबरीकरण झालेलं आहे. त्यावेळी कमीत कमी गुडघ्याच्या वर चिखल आणि गावातली जनावरं येताना सुद्धा चिखलात अडकून बसायची. सांग्या घालून वर काढायची पाळी येत होती. मळ्यातली लोक मळ्यात, गावातली माणसं गावात जेवणसुद्धा साहेब मिळायची नाही वडा उतरुपये आणि जायला दुसरीकडनं वाट बी नव्हती. तर साहेबांना आमदार झाल्यानंतर आमचं जीवनमान बी उंचावलं आणि रस्ता बी झाल्या, सोयीसुविधा बी झाल्या, सगळं झालं व्यवस्थित. पहिला परिस्थितीत चौकामध्ये एकदम साध्या पद्धतीची स्वतः बांधलेली दुकानं होती. मुश्रीफ साहेबांनी हे गाळे पूर्ण बांधून दिलेले आहेत आणि ह्या गाळे बांधत असताना सर्व लोकांना इथं संधी दिलेली आहे. इथं जात धर्म याचा काही हे नाही, सगळ्या प्रकारची दुकानं इथं आहेत. पूर आलेल्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत केली. विविध केडीसी बँकेच्या माध्यमातून सुद्धा पूरबाधित शेतकऱ्यांना मदत केली. श्रीराम हॉटेल मी आणि वडील हे पूर्वीपास चालवत आलेलो इथं. त्यानंतर साहेबांनी हे गाळे बांधून दिलं आणि इथला व्यापारसुद्धा वाढला सगळ्या लोकांचा. सुरुवातीला माझे 3 जनावरं होती. नंतर मुश्रीफ साहेबांनी गोकुळमध्ये ज्यावेळी सहभाग घेतला आणि गोकुळच्या माध्यमात नवीन स्कीमा चालू झाल्या, साहेबांना जाऊन भेटलो. नंतर मग एक 10 लाखाचं प्रकरण टाकून मी हा जोडधंदा सुरू केला. आता चालवलं माझं 1-150 लिटर दूध जातं आहे आणि हे सगळं फक्त आपल्या साहेबांमुळेच होऊ शकते. मी अण्णासाहेब विकास महामंडळाकडून जवळजवळ केडीसी बँकेमार्फत 15 लाखाची उचल केलेली आहे. त्याला आर्थिक सहाय्य साहेबांनी केलेलं आहे. मी त्या कर्जातून ही मशिनरी घेतलेली आहे. बांधकाम कामगार योजनेचा आमच्या मुलींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला आहे. मला मणक्याचा त्रास सुरू झाला होता. त्या त्रासामुळे मी त्रस्त झालो होतो. खाजगी दवाखान्यात दाखवल्यावर जवळ 5-10 लाखाच्या घरात त्यांनी सांगितलं आकडा. ती माझी काही परिस्थिती नव्हती. मग मुश्रीफ साहेबांनी ज्याच्याकडे गेल्यानंतर ते ह्या योजनेत मुश्रीफ साहेबांनी हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेऊन अगदी मोफत सेवेतनं तिने माझं ऑपरेशन करून घरी आणून सोडून मला आज मी त्यांच्यामुळं आज ह्या परिस्थितीला व्यवस्थित आहे. इथं दाखवलं होतं माझा मानाच्या ऑपरेशनसाठी. इथं खर्च जास्त सांगितला म्हटल्यानंतर आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडे जाऊ मुंबईमध्ये हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मानाच्या मणक्याचं ऑपरेशन केलं. मुश्रीफ साहेबांच्यामुळे ऑपरेशन मोफत झालं मुंबईमध्ये. माझं 3 वेळा ऑपरेशन झालं आहे. आता परवा 2022ला परत मला हे झालं. तिने 15 लाखाचा पेसमेकर बसून आणला बॉम्बेसनं आणि मी आता 3 वेळा मला तिने मरता वाचवलेलं आहे. आम्ही सुरुवातीला त्या जुन्या घरामध्ये राहत होतो. त्याच्यानंतर साहेबांच्याकडे बांधकाम खातं आल्यानंतर साहेबांच्याकडून आम्हाला बांधकाम खात्यातून आम्हाला घरकुल मंजूर झालं. घरकुल साहेबांनी मंजूर केल्यानंतर इथं आम्ही बांधल्यानंतर इथं राहतोय. आता माझ्या पत्नी शालन कांबळे
अटॅक आला होता त्यांना आणि डॉक्टरांनी सांगितलं की ताबडतोब हृदयाचं ऑपरेशन केलं पाहिजे. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याला 3.5 लाख रुपये खर्च येणार. मग आम्ही मुस्लिम साहेबांच्याकडे गेलो. त्यांचा असेल तो संपूर्ण खर्च त्या साहेबांनी स्वतःवर घेतला आणि माझ्या बायकोला सुखरूपपणे माझ्या घरात आणून पोच केलं. आज माझी बायको गेले 2 वर्ष झालं सुखरूप आहे. तिचं ऑपरेशन चांगलं झालं आहे. साहेबांच्यामुळंच आम्हाला आमच्या बायकोला पुनर्जीवन मिळालं. साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो मी. तर नामदार मुश्रीफ साहेबांच्या याच्यातनं आम्हाला हनुमान मंदिर, गणेश मंदिर, वरचं दत्त मंदिर ही सगळं मी त्यांच्यामार्फत करून घेतलेले आहेत. परत गावात ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या मुश्रीफ साहेबांच्या दूध संस्था 2-3 आहेत, सहकारी संस्था 2-3 आहेत, त्या चांगल्या चाललेल्या आहेत. 2006मध्ये मी 5 स्टार MRSC इंडोकॉनमध्ये साहेबांच्या लेटरमध्ये मी लागलो. त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. फक्त 1500 रुपये पगार होता. साहेबांच्या मध्यस्थीने आमच्या आत्तापर्यंत 4 ते 5 ॲग्रीमेंट झाल्या. त्याचं पूर्ण श्रेय मुश्रीफ साहेबांना आहे. आता आम्हाला 85,000 रुपये पगार आहे. कंपनीमध्ये कुठल्याही पद्धतीची जर अडचण आली तर पहिल्यांदा मुश्रीफ साहेबांच्या मध्यस्थीनेच तिथे कुठलाही तोडगा निघतो आणि आत्तापर्यंत साहेबांनी आमच्या 5 स्टार MRSCमध्ये अत्यंत चांगले उद्योग आणून अतिशय चांगलं केलेलं आहे. हे चांगल्या मतानं तुला येणार, एवढं असं त्रास असताना बी येणार तुला का साहेबाची तुला कामाचं स्वरूप आहे, तिची देणगी आहे तुला तो आपल्या तालुक्याला सोडून जिल्ह्यात सांग आज साहेबाची तोड धरणारा कोण नाही आहे तुला तो का नाही.